दारातील तुळस आणि मंदिरावरील कळस सुवासिनीचं कुंकू जर शाबूत असेल तर ते छत्रपती शिवरायांमुळे आहे. राजकारणी लोक हे फक्त निवडणुकीपुरते जय भवानी जय शिवराय करतात. हा वडापाव चोर हाक्यासारखे काही नतभ्रष्ट लोक जे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी कामं करतात की आपण शिवरायांच्या स्मारकासाठी एक 10x10 10x20ची जागा देऊ शकत नाही. इथं काय होतं, स्मारकाचा विषय आला किंवा आरक्षणाचा विषय आला की शिवराय फक्त मराठ्याचे. कारण ह्या घटना आता ह्या 2-3 महिन्यात हे जवळजवळ 4 प्रकरणं झालेली आहेत. मग सरकारी कामात अडथळा आणला म्हणून या लक्ष्मण हाकेवर 353ची कारवाई का केली आणि त्याच्यावर 353ची कारवाई करण्यात यावी. रात्रीतून शिवरायांचं स्मारक उभारू नये ही माझी आपल्या सर्वांच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून विनंती. मंडळी, सध्या महाराष्ट्रामध्ये पुतळे आणि पुतळ्यांच्या वरनं जे काही राजकारण सुरू आहे त्या संदर्भातनं आपण सचिन आवळे पाटील यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. पाटील, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती. मला सांगा, महाराष्ट्रात आता सध्या जे पुतळा बसवण्यावरनं जे काही राजकारण सुरू आहे त्याबद्दल एकंदरीत तुमचं मत काय काय वाटतं तुम्हाला? हे परिस्थिती सध्याची काय कुठे घेऊन चालली? सर्वांना जय शिवराय. प्रत्येक शिवभक्ताची इच्छा आहे की प्रत्येक गावागावामध्ये शिवरायांचं स्मारक झालं पाहिजे. कारण ज्या छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, आज आपण जर बघितलं दारातील तुळस आणि मंदिरावरील कळस सुवासिनीचं कुंकू जर शाबूत असेल तर ते छत्रपती शिवरायांमुळे आहे. आणि छत्रपती शिवरायांचं स्मारक बघितल्यावर प्रत्येकाला ऊर्जा येते आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपण गावाच्या वेशीच्या बाहेर जेव्हा गाव चाललोय तर त्यावेळेला शिवरायांचं स्मारक असायला पाहिजे. पण खेदाची बाब आहे, हे सगळे राज्यकर्ते जे राजकारणी लोक हे फक्त निवडणुकीपुरते जय भवानी जय शिवराय करतात. आणि जेव्हा स्मारकाचा विषय येतो, सरकारने एक नवीन नियम केला पाहिजे की प्रत्येक गावागावामध्ये सरकारी तिजोरीतून शिवस्मारक उभारेल, त्याचं संवर्धन होईल, असं काहीतरी करायला पाहिजे. मग हे आता जे आपण बघितलं, आता काही मग शिवभक्त अशा पद्धतीने स्मारक उभारतात आणि त्यामुळं जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हा वडापाव चोर हाक्यासारखे काही नतभ्रष्ट लोक जे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी कामं करतात. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की रीतसर परवानगी घेऊनच स्मारक उभारलं गेलं पाहिजे. आता माढा या तालुक्यातल्या गावामध्ये नुकतंच अंजनगाव, मला वाटतं सोलापूर मोहोळ, त्या ठिकाणी एक अनधिकृत किंवा रात्रीतनंच एक स्मारक बसवण्यात आलंय छत्रपती शिवाजी महाराजांचं. त्या घटनेबद्दल तुमचं मत काय? कशा पद्धतीची ती घटना घडली, ज्यामध्ये मनोज जरांगे यांनी देखील काही टिप्पणी केली, त्या मुद्द्यावरती आपण पुढे येऊच. पण त्या पद्धतीनं स्मारक बसवण्यात आले पाहिजे का, किंवा ते योग्य आहे का? नाही, कारण शिवरायांनी ज्या लढाया लढल्या त्या आमने सामने लढलेल्या आहे. तर शिवरायांनी गनिमी कावा केला, तो रात्रीच्या वेळेला केलेला आहे. हा गनिमी कावा नाही. शिवरायांचे स्मारक हे भव्य दिव्य, म्हणजे सप्ताह, जसं आपण हरनाम सप्ताह घेतो तसं शिव सप्ताह घेऊन 7 दिवस कार्यक्रम करून त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचं उभारणी झाली पाहिजे. हे रात्रीतून जे उभारतात त्याला, म्हणजे ते जे आपण जर बघितलं त्याचं अँगलवर उभे करणं, त्याला ना चबुतरा ना काही सोय केलेली असते आणि यामुळं विटंबना होण्याची शक्यता दाट असू शकते. रात्रीतून शिवरायांचं स्मारक उभारू नये ही माझी आपल्या सर्वांच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे. आता हे स्मारक जे उभं राहिलं, या स्मारकाच्या उभारणीसाठी काही मंडळी हे खूप प्रयत्न करतात. त्यामध्ये एक नाव येतं बाळाराजे आवारे पाटील म्हणून. त्यांनी या अगोदर देखील खूप सारे स्मारक हे महाराष्ट्रामध्ये उभारले, खूप साऱ्या केसेस त्यांच्यावरती झाल्यात. आम्ही देखील त्यांची काही दिवसांपूर्वी एक मुलाखत घेतली, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी मी स्मारक उभे केले त्या ठिकाणी माझ्यावरती केसेस झालेल्या. तर आता या 2-3 घटना ज्या मागच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळाल्या, की जी हिंगोली तालुक्यातली एक घटना आहे, त्याच्यानंतर आत्ताची सोलापूर जिल्ह्यातली एक घटना, अशा ज्या 2 घटना आहेत त्या प्रचंड मोठ्या घटना आहेत की ज्याच्यामुळे गावागावांमध्ये हिंसाचार वाढलेला. या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता, आणि जे अशा पद्धतीची कामं करणारी मंडळी आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? या सगळ्यांच्या अगोदर चिखला या गावी संजीवनी वाघ यांनी स्मारक उभारण्यासाठी गेले आणि त्या ठिकाणी गावातल्या काही लोकांनी त्यांच्यावर हमला केला, कपडे फाडण्यात आले. हाही तसाच प्रकार झाला होता. अनधिकृत पुतळा स्मारक बसवलं बा, ते अंगणवाडीच्या प्रांगणात बसवलं म्हणून ते करण्यात आलं होतं. ती एक बाब होती. त्यामध्ये वंजारी मराठा वाद
लावण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. काही वंजारी समाजाचे काही जातीवादी लोकांनी त्यामध्ये जातीवाद आणण्याचा प्रयत्न केला. पण समाज हा हुशार आहे. सगळ्यांनी ते शांत वातावरण शांत केलं. त्यानंतर भूमला डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मारकाजवळ एक शिवरायांचं स्मारक उभारण्याची प्रयत्न झाला. त्या ठिकाणीही तेढ निर्माण करण्याचं काम झालं. अजून एका ठिकाणी झालं आणि आता हे चौथं प्रकरण अंजनगाव जे खेलोबा देवस्थान आहे त्या ठिकाणी उभारण्यात आलं. म्हणजे लाजिरवाणी बाब आहे साहेब की आपण शिवरायांच्या स्मारकासाठी एक 10x10 10x20 जागा देऊ शकत नाही. माझी तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून अजून एक विनंती राहील की गावातल्या लोकांनी वर्गणी जमा करून एक जागा विकत घ्यायची, त्याची रीतसर परवानगी घ्यायची. जर सरकारी जागा म्हणजे शिवरायांच्याच नावाने सातबारे आहेत असं आपण म्हणतो, हा पुरा महाराष्ट्राचा सातबारा शिवरायांच्या नावावर आहे आणि त्यांच्या स्मारकाला आज इथं नियम व अटी घातल्या जातात. सरकारने या नियम व अटी शिथिल घातल्या पाहिजे आणि हे जे बाळराजे आवारे पाटील आहेत आणि बाकीचे जे काही समाज बांधव आहेत जे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करतात, त्यांनाही एक विनंती आहे की इथून पुढं जातीमध्ये तेढ निर्माण होईल असं कृत्य करू नका. तुमचा जेवढा स्वाभिमान आहे तेवढाच प्रत्येक व्यक्तीचा स्वाभिमान आहे. पण त्यामध्ये काय होतं, काही ह्या हाकेसारखे जातीवादी लोक येऊन यामध्ये विघ्न संतोषीपणा तेढ निर्माण करण्याचं काम करते. त्यामुळं गावखेड्यातलं सलोख्याचं वातावरण हे खराब होत आहे. तुम्ही जे म्हणत होता की वर्गणी करून एखादी जागा विकत घेतली पाहिजे आणि मग तिथं स्मारक बसवलं पाहिजे, पण मग याला केवळ एकाच समाजाकडनं वर्गणी येऊ शकते, इतर समाजाकडनं येऊ शकणार नाही, नाही अशी पण भीती. याबद्दल काय मत? नाही आता हे तर सगळे जाती धर्माचे लोक म्हणते ना, 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना घेऊन छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापना केली. लोकांनी मान्य करून टाकावं की छत्रपती शिवाजी महाराज फक्त मराठ्याचे, दुसऱ्या जाती धर्माच्या लोकांनी मग शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नये. इथं काय होतं, स्मारकाचा विषय आला किंवा आरक्षणाचा विषय आला की शिवराय फक्त मराठ्याचे, विटंबना झाली तर मराठ्याची. ही खेळी जमणार नाही. आज तुम्ही बघा ना, कोणताही राजकारणी जेव्हा निवडणुकीच्या रायगडावर जाईल, शिवनेरीवर जाईल, पाया पडे नाम शिवराय. सगळ्यांची नैतिक जबाबदारी असं आपण म्हणायला पाहिजे. सगळ्यांची नैतिक जबाबदारी साहेब. आज तुम्ही मदरसे जेव्हा बघता, कुठल्याही मुस्लिम बांधवाच्या तुम्ही पानटपरीवर जा, हातगाडीवर जा, कुठेही जा, त्यांच्याकडे एक बॉक्स असतो. त्या बॉक्समध्ये त्यांनी त्यांचे लोक म्हणजे काही घ्यायला गेले की त्याच्यातले उरलेले पैसे म्हणजे 10 रुपये 20 रुपये ते जमा करतात आणि त्यामधून ते मस्जिदी बांधतात. त्यांचा एक तो स्तुत्य उपक्रम आहे. तशा पद्धतीने आपण शिवरायाचे मावळे आहे ना, आपण जर एवढे गंध टिके लावून फिरतो ना, तर आपणही रोज शिवरायांच्या स्मारकासाठी, मंदिरासाठी, शिवरायांचं मंदिर करायला पाहिजे. आज तुम्ही आदर्श घ्या त्या आंध्र प्रदेशचा श्रीशैलम देवस्थान आहे, तिथं ज्योतिर्लिंग आहे. त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं इतकं भव्य मंदिर आहे साहेब, आपल्या लोकांना ते माहीत नाही. जर महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा सगळा कार्यकाळ जर गेला असेल, जर मग ते कारण आंध्र प्रदेशवाले जर एवढं भव्य मंदिर करू शकते, तर महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी असे मंदिरं हे सरकारने केले पाहिजे. तिथल्या देवस्थाननी केले की कोणी केले माहीत नाही, पण त्यांनी फक्त एकच लक्षात ठेवलं, मल्लिकार्जुन म्हणजे श्रीशैलमचं जे ज्योतिर्लिंग आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी त्याचा जीर्णोद्धार केला होता, म्हणून त्या लोकांनी शिवाजी महाराजांचं मंदिर त्या ठिकाणी बांधलेलं आहे. ती आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आज तुम्ही देश सेवेत जर मिलिटरी हे जे बघतायत, जवान बघतायत, त्या प्रत्येक बॉर्डरवर आपले सैनिक छत्रपती शिवरायांचं स्मारक त्या ठिकाणी उभारतायत. एक गर्वाची बाब आहे. त्यांना जेव्हा एका पत्रकाराने विचारलं तुम्ही शिवरायांचं म्हणजे शिवरायांचं का आठवण करतात, तर त्यांनी सांगितलं होतं मूठभर मावळ्यांना घेऊन म्हणजे ह्या मुघलांना हैराण करून सोडलं होतं ते छत्रपती शिवराय. तर त्यांचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर हे की समोरून किती बलाढ्य जर अतिरेकी आले तरी आम्ही त्यांच्यावर हमला करू शकतो, कारण आमच्या पाठीशी शिवराय, हे त्यांची क्षमता आहे. आत्ताचं जे प्रकरण झालं अंजनगाव या ठिकाणचं, यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी एक बाईट दिलं, त्याबद्दल तुमचं मत काय? त्यामध्ये ते असं म्हणालेले आहेत की रातोरात कुणीतरी पुतळे बसवतं आणि मग ते माझे फोटोंचा गैरवापर केला जातो वगैरे, असे त्यांची विधान. नाही, जे स्मारक उभारण्यात आले त्या स्मारकाच्या इथे काय झालं की त्यांनी मनोज जरांगे पाटील हे त्यांचे दैवत आहे, मराठा समाजाचे काळीज आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटलांचा फोटो वापरला, पण मनोज जरांगे पाटील यांना कसल्याही पद्धतीची विचारणा केली नव्हती की अशा पद्धतीचं आम्ही स्मारक उभारतोय. आता काय झालं की त्यांनी
मनोज दादाचा फोटो वापरून स्वतःचा फोटो वापरला, तर या हाकेनी त्याचा इश्यू केला की मनोज जरांगे पाटलांनी यांना स्मारक उभारण्याचं सांगितलं, म्हणून लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. आणि मनोज दादांनी ते स्पष्ट केलेलं आहे, मला असल्या स्मारकाची उभारणीची माहिती नाही, कोणी उभारा किंवा नका उभारू, म्हणजे उभारायसाठी पण प्रयत्न करणार नाही आणि करू नका म्हणणार नाही, पण मनोज दादांचा फोटो वापरून अशा प्रकारचे कृत्य करू नये. अजून एक की आपल्याला स्मारक उभारायचे तर ते रीतसर परवानगी घेऊन उभारा, कारण यामध्ये आधीच मराठा आरक्षणामुळं ह्या लढ्यामुळं बऱ्याच जातीमध्ये लोकांनी संभ्रम निर्माण केलेला आहे. आणि या स्मारकांच्या याच्यामुळं हा एक मोठा प्लॅन 2029चा दिसतोय. तुम्हाला खोटं नाही सांगत, पहिले जसं कोरोनाचं हे आलं, जसे अगोदर लढाया ह्या दारू गोळे बॉम्बनी तोफानी व्हायच्या, आता त्या कोरोनासारख्या लस याने आला होता, रोगाने आला होता. आणि आताचं जे 29चं इलेक्शन लढलं जाणार आहे हे स्मारकाच्या वादावून लढणं जाणार आहे, हे स्पष्ट दिसत आहे. कारण ह्या घटना आता ह्या 2-3 महिन्यात हे जवळजवळ 4 प्रकरणं झालेली आहे आणि इथून पुढे हे भयावह दिसतंय. त्यामुळं स्मारकांवरनं जातीय तेढ निर्माण करायची आणि आपली पोळी बाजून घ्यायची असा उद्देश काही जणांचा असू शकतो. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे शिवरायांचं स्मारक उभारायचं, आता उभारणारा शिवभक्त त्याचा प्रामाणिक हेतू असेल, पण समोरच्याचा हेतू त्यामध्ये जात आडवी आणून जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न आहे. जसं चिखला प्रकरण मराठा वंजारी, भूमला जे झालं तिथं दलित आणि मराठा, आणि ह्या अंजनगावला जे झालं इथं धनगर आणि मराठा. म्हणजे आता पुढं मराठा समाजाच्या किंवा मराठा जातीच्या विरोधात वेगवेगळे एलिमेंट्स पेरणं आणि मग त्यांच्यात भांडणं लावणं आणि पुढं आपली पोळी भाजून घेणं असा काही लोकांचा अजेंडा आहे, असं तुमचं मत आहे? इंग्रजांसारखी थेरी ना, म्हणजे फोडा तोडा आणि राजकारण करा हे इंग्रजांनी केलं होतं. आता हे सत्ताधारी लोक काय करायचे, अगोदर हिंदू मुस्लिम वाद लावायचे, हिंदू मुस्लिम वाद लागना झाला, आता मुस्लिमही हुशार झाले आणि हिंदूही हुशार झाले. मग आता यांनी काय केलं, मराठा दलित, मराठा ओबीसी, मराठा वंजारी, मराठा हे असे मराठा मुस्लिम असे वाद लावण्याचा प्रयत्न करीत. लोक सज्ञान झालेले, पण काही खंडोजी खोपड्याचे अवलादे आहेत की त्यांना मीडियावर भुकायची सवय असते. येऊन जाऊन त्याला रात्रंदिवस जरांगे पाटलावर बोलला की त्याला पब्लिसिटी भेटते. असा एक आहे, तो स्वतःला धनगर समाजाचा नेता म्हणतो. आणि जेव्हा दीपक बोराडे धनगर समाजाचेच होते, ते जेव्हा मुंबईला उपोषणाला बसले त्यावेळेला भेट दिली नाही. आणि आता इथं ह्या अंजनगावला येऊन या ठिकाणी धनगर समाजाचा याला कळवळा आला. आणि सगळे जर मोजले तर पोलीस होते 1000 आणि हे होते 10-20. म्हणजे याच्या मागे लोकही उरलेले नाही. फक्त मीडिया जर बाईट घेताना तुम्ही पाहिलं तर मीडियाची 25 असते आणि याच्या मागे 2च जण असते. म्हणजे अशी परिस्थिती त्या हाकेची झालेली आहे. हाच सगळ्यात कळीचा नारायण आहे. आणि येऊन जाऊन त्या मनोज जरांगे पाटलावर भुगतो. आम्ही त्याला या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून लक्ष्मण हाकेला स्पष्टपणे इशारा देतोय, इथून पुढं मनोज जरांगे पाटील यांच्यावर खालच्या पातळीचं जर बोलला तर जसेच तसं उत्तर हे लक्ष्मण हाकेला मराठा समाज देईल. आता नवीन एक अपडेट सध्या समोर येते की पडळकर झाले किंवा लक्ष्मण हाके झाले, हे लक्ष्मण हाकेंनी देखील त्या ठिकाणी खूप साऱ्या समाजविघातक गोष्टी केल्या असं काहींचं म्हणणं आहे. शिवाय त्यांनी अधिकारी लोकांना देखील त्यांच्या कॉलर पकडल्या, हे देखील बातम्यांमधनं प्रसिद्ध झालेलं आहे. तर अशा ठिकाणी लक्ष्मण हाकेंवरती गुन्हा दाखल होत नाही किंवा त्यांना अटक केली जात नाही, पण स्मारक उभारणाऱ्या बाळराजा आवारेंना अटक केलं जातं आणि त्यांना पोलीस कोठडीमध्ये ठेवलं जातं आणि त्यांना न्यायालयात देखील हजर करण्यात येत नाही असं त्यांचं समर्थकांचं म्हणणं आहे. यावरती तुमचं मत काय? कालच माझी मागणी होती, कालच मी मागणी केली होती की लक्ष्मण हाके, कालच माझी मागणी होती, लक्ष्मण हाकेने जे मोजणी करायला आलेले सरकारी अधिकारी होते त्यांच्यावर धावून गेला, त्यांची कॉलर पकडली, प्लस पोलिस त्या ठिकाणी संरक्षणात होते, पोलिसांच्या अंगावर गेला. मग सरकारी कामात अडथळा आणला म्हणून या लक्ष्मण हाकेवर 353ची कारवाई का केली नाही, त्याच्यावर 353ची कारवाई करण्यात यावी. बाळराजा आवारेवर जर अनधिकृत स्मारक उभारलं हा गुन्हा, तुम्ही समाजामध्ये जे बोललात ते योग्य नाही अशी म्हणून कारवाई करण्यात आली आहे. म्हणजे जर का माहिती घेण्याचा प्रयत्न आपण केला तर बाळराजा आवारेंनी ज्या शिवीगाळ केली होती हाकेंना आणि पडळकरांना, त्या शिवीगाळवरनं त्यांना अटक करण्यात आली आहे असा चार्ज त्यांच्यावरती लावल्याची माहिती. त्यांनी काय शिवीगाळ केली मला माहीत नाही. त्यांनी जर तसं काही केलेलं असेल तर ते तुमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं असेल.
पण हा लक्ष्मण हाके जर म्हणतो शिवीगाळ केली, या लक्ष्मण हाकेचे जर सगळे व्हिडिओ पाहिले तर खालच्या पातळीला मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोललेला आहे. आम्ही पण लक्ष्मण हाकेवर तसेच गुन्हे दाखल करायला तयार झालेलो होतो. बाळराजे आवारे यांच्याकडून जर चुकून काही शब्द गेले असेल तर त्याचं स्पष्टीकरण ते देतील, त्यांनी त्याची माफी मागावी, त्याबद्दल मला माहीत नाहीये. पण इथून पुढे त्यांनीही बोलताना तारतम्य बाळगावं, कारण प्रत्येकाला मान मर्यादा, कोणी कोणाचा तरी भाऊ असतो, कोणाचा तरी वडील असतो, तर त्यामुळे बोलताना तारतम्य या हाकेने बी पाळलं पाहिजे आणि या बाळराजे आवारे यांना पण सांगणे आमचं.